हॅलो, नमस्ते. आज आपण संक्रांतीसाठी तिळवडी बनवतोय. त्यासाठी 1 वाटी अनपॉलिश तीळ घेतलेला आहे, 1 वाटी गूळ, थोडंसं किसलेलं खोबरं आणि 1 चम्मच वेलची पूड घेतलेली आहे. कधी-कधी वडी कडक बनते. इतकी कडक बनते की ते खाता देखील येत नाही. नाहीतर कधी-कधी चिवट अशी होते. तर आज आपण अशा प्रकारे बनवतो की त्यामुळे वडी एकदम मऊ होते. कढई मंद आचेवरती गरम केलेली आहे. आता यामध्ये 1 कप तीळ घेतलेला आहे. तीळ अनपॉलिश्ड घेतलेला आहे. पॉलिश्ड तीळ पांढरे शुभ्र असतात. त्यापेक्षा अनपॉलिश्ड तीळ हे चवीला कधीही चांगले लागतात. अनपॉलिश्ड तिळाची चव चांगली येते. सतत हलवत मंद आचेवरती भाजून घेतलेलं आहे. आता हे तीळ एका ताटामध्ये थंड होण्यासाठी पसरवून ठेवूयात. तीळ मंद आचेवरती भाजले की छान खमंग भाजले जातात. याच पॅनमध्ये थोडंसं किसलेलं सुकं खोबरं भाजून घेऊयात. हे सगळे तीळ बारीक न करता थोडेसे बाजूला असेच काढून ठेवूयात. अर्ध्यापेक्षा जास्त तीळ मिक्सरमधून बारीक वाटून घेऊयात. आता टीनला सगळीकडे तूप व्यवस्थित लावून घेऊ. पॅनमध्ये 1 चम्मच तूप घेतलेला आहे. गूळ घालूयात. जेवढे तीळ घेतले होते तेवढाच गूळ घेतलेला आहे. 2 चम्मच पाणी घालूयात आणि गूळ विरघळून घेऊयात. गॅसची फ्लेम कमी करून गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे. गूळ पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सतत हलवत पातळ करून घेऊ. बऱ्याचदा पाक बनवताना चुकतो. गूळ मोठ्या फ्लेमवरती वितळवला तर गूळ करपू शकतो. त्यामुळे गूळ नेहमी मंद आचेवरती विरघळून घ्यायचा आहे. अशा प्रकारे एक उकळी गुळाला आली की यामध्ये आपण मिश्रण घालणार आहोत. वाटलेलं तीळ घालूयात. पूर्णपणे आपण ठेवलेले तीळ होते ते घालूयात. 1 चम्मच वेलदोडे घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि 1-2 मिनिटभर असंच परतून घेऊयात. खूप जास्त वेळ शिजवला तर वडी कडक होते आणि असा हलका फेस आला की यामध्ये मिश्रण मिक्स करायचं. त्यामुळे वडी मऊ होते. थोडंसं परतून घेऊ आणि लगेच या स्टेजला गॅस बंद करूयात. आता ह्यात मिश्रण तूप लावलेल्या ट्रेमध्ये काढूयात आणि सेट करून घेऊ. यामध्ये शेंगदाणे पूड आणि किसलेलं खोबरं देखील घालू शकता. यावरती किसलेलं खोबरं पेरून घेऊयात. मिश्रण थोडंसं गरम असतानाच याच्या वड्या पाडून घेऊयात. वड्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत. आता काढून घेऊयात. वडी सेट झालेली आहे. आता कट करून घेऊयात. हे बघा अशा प्रकारे वड्या बनतात. मकर संक्रांतीसाठी किंवा रोजच्या खाण्यासाठी उत्तम आणि पौष्टिक अशी तिळवडी तयार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.